विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा आहे की सर तुम्ही पुस्तक कसं वाचत होतात, तुम्ही अभ्यास करताना पुस्तक कसं वाचत होतात, असा त्याचा प्रश्न आहे. साधा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. आणि त्या पुस्तक वाचण्याच्या माझ्या मेथडमुळे मला खूप फायदा झाला. मी मराठी MA ला मेरिट आलो. नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात पास झालो. पुढं अनेक महत्त्वपूर्ण असे नॉलेज घेत असताना त्याचा मला उपयोग झाला. आजही मी त्या पद्धतीनं बऱ्याच प्रमाणामध्ये अभ्यास करण्याचा तसाच प्रयत्न करतो. केव्हा माझ्याकडे पुस्तक वाचत असताना आताही पुस्तक वाचतो, बाजूला टेबलवर पुस्तक असतात, अशा एक दोन वह्या सोबतच असतात माझ्या. कारण पुस्तक वाचत असताना पहिल्यांदा काही जण बघतात पुस्तक, बाबा लईच मोठा हो, एवढं कधी वाचन होईल, काय करावं काय नाही, कधी वाचणं होत एवढं, आधीच घाबरून जातात. पहिल्यांदा लक्षात ठेवा, हे कोणतंही पुस्तक आपण एखाद्या फील्डमध्ये अनेक वर्षापासून काम करतो, समजा आपण पहिलीपासून वाचत आलो, समजा MA ला आहात तुम्ही आता, तर बरेच विषय आपण वाचलेले असतात अगोदर. असं पूर्ण अनोन काही असं नसते, फारच असं अपरिचितच फारसं काही नसते. किंवा आपण समाज पाहतो, समाजातला ऐकतो, व्याख्यान ऐकतो कोणाचे, यूट्यूबला काही वाचतो, ऐकतो, म्हणजे हे सगळं आपण ते करत असतो ना. त्यामुळं असं काही पूर्ण फारच अननोन आहे असं काही नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, हे मोठं आहे आणि खूप अवघड आहे. हे असे मेसेजेस द्यायचे नाही डोक्याला. पुस्तक आहे, छान आहे, मस्त आहे. तर मी काय करायचो, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की पुस्तक हातात घेतल्यानंतर छान आहे, मस्त आहे, हे पुस्तकाचं आपल्याला यश मिळवून देणार आहे. आणि जे पुस्तक मी वाचायचो ना, तर या पुस्तकाचं नाव अगोदर लिहायचो, लेखकाचं नाव लिहायचो. लेखक आणि त्या पुस्तकाचं नाव लिहिल्यानंतर हे पुस्तक मला यश देणारं पुस्तक आहे. आणि याचे हे व्हेरी IMP आहे असं लिहायचं मी, ते IMP. कारण जी गोष्ट तुम्ही IMP आहे, महत्त्वाची आहे, उपकारक आहे असं म्हणून वाचाल, तेव्हा तुमचं लक्ष तिथं केंद्रित राहते. लक्षात ठेवा, तिथं लक्ष केंद्रित राहायला मदत होते. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. पहिल्यांदा मी काय करायचो, त्या पुस्तकातले जे धडे आहेत, आम्ही पहिले धडे म्हणतो, आता जरा चॅप्टर म्हणायला लागलेत पोरं, म्हणू द्या, काय फरक पडणार, इंग्रजीमध्ये चॅप्टर म्हणतात. तर मी सगळ्या धड्याची नावं लिहून काढायचो एका पेजवर. सुरुवातीला पुस्तकाचं नाव धड्याचे. आता तुम्हाला वाटेल की त्या धड्यामध्ये काय अगोदर काय अनुक्रमणिकेमध्ये धड्याची नावच राहतात की आता तुम्ही काय उद्योग तसा करायचे, काय कारण आहे, असं तुम्हाला वाटू शकते. सुरुवातीला प्रस्तावना त्या असते, मग त्या सगळ्या धड्याची नावं लिहून काढायचो मी. मला काय काम होतं अभ्यासाशिवाय, अभ्यासच करत होतो ना, मला हेच करायचं होतं. तर मग मी काय करायचो, हे सगळे प्रकरणाचे नावं लिहून काढायचो पहिल्यांदा. मग त्यानंतर काय करायचो मी तुम्हाला सांगतो. झालंय प्रकरण, आता पुढच्या हे झालं पहिले अनुक्रमाने लिहा. आता पहिल्या पेज वही असायची समजा, त्यामध्ये परत एकदा हे लिहून झाले की दुसरा, मग त्या पुन्हा एकदा पहिल्या पानावर मी त्या टॉपिकचं नाव टाकायचो. आणि त्या दुसऱ्या पेजवर आता त्या टॉपिकचे सब पॉइंट्स, कोणते कोणते मुद्द्यावर चर्चा झालेली आहे ते सगळे मुद्दे पहिल्यांदा अजून पहिल्या पेजवर लिहून काढायचं. त्या प्रकरणातले अजून मुद्दे, कोणकोणते मुद्दे आहेत. उदाहरणार्थ भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्ये असं ते पहिलं प्रकरण असेल समजा, उदाहरण ठेवा. तर सगळे वैशिष्ट्ये मी लिहून काढायचो. किती कळत होते, किती कळत नव्हते पहिल्या वाचण्यामध्ये सोडून द्या तुम्ही, आता ते काही डोक्यात घेऊ नका. आता फक्त मी कसं करत होतो ते ऐका, आणि तुम्ही हे ऐकल्यानंतर ठरवा की ही मेथड आपल्याला
वापरायचे नाही की वापरायचे, हे मेरिट देणारी मेथड आहे एवढं मी तर सांगतो. मग ते सगळे पॉईंट्सही लिहून काढायचे. दुसरा पॉईंट, आता दुसरा पॉईंट, सगळे पॉईंट. आणि ते पॉईंट लिहिताना हे वेगवेगळ्या पेना वापरायची मला सवय होती. काही पॉईंट निळ्या रंगात, काही पॉईंट काळ्या रंगात, काही पॉईंट हिरव्या रंगात, काही पॉईंटला लाल लाल पॉईंटला अंडरलाईन करणे, परत अजून असं झालं. मग तिसरा मुद्दा, आता उदाहरणार्थ पहिला मुद्दा, लिखित राज्यघटना हे राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आता त्यातले पुन्हा मग त्याच्यामध्ये मी एवढंच बघायचो, लिखित आहे म्हणजे काय काय आहे, एक सहज जनरल वाचायचो, मी वाचून घ्यायचो. म्हणजे अरे वा, एवढे त्याच्यामध्ये लिखित आहे म्हणजे काय लिहिलेली आहे. हा, लिहिलेली, एकच मुद्दा, लिहिलेली असा शब्द लिहायचो. त्यानंतर त्याच्यात कलम एवढे, उपकलम एवढे, बस झालं एवढंच. डिटेल फार नाही लिहायचं. आत्ताच अजून वाचन राहिले, पूर्ण वाचन राहिले अजून, पूर्ण मनाला लावून अजून तपास. मग त्या पॉईंटच्या खाली 4-5 ओळी मी सोडून द्यायचो, कारण आता पुन्हा वाचताना काही अजून मधात पॉईंट सुचतात ना भाऊ, तेव्हा कुठं लिहू मग अजून, मग तेव्हा मग त्यानंतर त्या ठिकाणी मी काय करायचो, पुन्हा जे आता मी काय लिहिलेले आहेत, एवढे कलम आहेत, ते उपकलम आहेत, ते 3च मुद्दे लिहिले ना. मग त्यानंतर काही गोष्टी जे मुद्दे यायचे, मग त्यानंतर अजून हळूच लिहून ठेवायचो. लक्षात आलं. मग यामुळं काय व्हायचं माहिती आहे का, हे जनरल वाचन करायला, अशा पद्धतीनं वाचन करायला मला एका पुस्तकाचं, समजा एक पुस्तक आहे ते 2 दिवस लागायचं. 2 दिवस अशा पद्धती. पुन्हा अजून वाचायला 8 दिवस लागतील ना पूर्ण पुस्तक बारकाईनं वाचायला. मग मला एक कॉन्फिडन्स काय यायचा, किती प्रकरण आहेत ते मला माहीत आहे, त्या प्रकरणात काय आहे ते पण मला माहीत आहे. आणि हे सगळं वाचन केल्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो, की पुस्तक वाचताना त्याच्या अगोदर एक गोष्ट लिहून ठेवायचो. आता ते जर माझं राज्यशास्त्र आहे समजा, तर राज्यशास्त्राचा सिलेबस आधी लिहून घ्यायचो मी. त्या पुस्तकाचा अगोदर, त्या पुस्तकाच्या संबंधी, तर पुस्तकं अनेक एका सिलेबसवर पुस्तकं अनेक असतात, तर मी अगोदर इथं सिलेबस लिहून घ्यायचो. आणि मग इकडे जे जे सिलेबसमधलाच पॉईंट आहे ना ते बघायचो. सिलेबसच्या बाहेरचं सुरुवातीला मी काही वाचायचं नाही, त्यावेळेस नाही वाचायचं ते पुस्तक वाचताना. आपल्याला टाइम मिळाला तर मग एक्स्ट्रा वाचायचो, पण सध्या तेव्हा नाही वाचायचं. मग तर तिथं एखादा चॅप्टरमध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरचं असायचा. समजा ते पुस्तक भारतीय राज्यघटनेवर आहे, तर काही जे राज्यघटनेच्या संदर्भामध्ये आहे आणि राज्यघटना पासूनचा समजा पूर्व इतिहास आहे, तर त्या आपल्याला राज्यघटना पहिल्यांदा आहे, राज्यघटनेचे वैशिष्ट्य वगैरे वगैरे असं इथून पासूनच सुरू आहे. त्याचे कलम पुन्हा राज्यघटनेचे वेगवेगळ्या काय जे आहे ते आपल्या अभ्यासक्रमात पूर्व इतिहास नसेल तर सर्वसाधारणपणे पूर्व इतिहासाबद्दल फारसं मी तिथे एखादं फक्त ते प्रकरणाचं नाव तेवढं राहायचं त्याच्यात, आणि मग त्याच्यावर अभ्यास नाही करायचा. पुन्हा जर गरज पडली तर वाचून घ्यायचं, पण तिथं आहे हे आपल्याला माहीत राहायचं. लक्षात आलं. इथपर्यंतचा भाग आपण बघितला की मग मला काय वाटायचं की आपल्याला याच्यातले सर्वच पुस्तक वाचायचं नाही, यातले काही 2-3 प्रकरणं तर आपल्या अभ्यासक्रमात नाही असं वाटायचं. त्याच्यामुळे हे पुस्तक आणि सगळे पॉईंट लक्षात राहिल्यानंतर मी एक विचार करायचो की आपल्याला पहिल्या प्रकरणात हे मुद्दे आहेत, दुसऱ्या प्रकरणात हे मुद्दे आहेत, तिसऱ्या प्रकरणात हे मुद्दे आहेत, चौथ्या प्रकरणात हे मुद्दे आहेत. आता दुसरे मुद्दे वाचनातून ॲड व्हायचे. हा भाग मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगतो की माझं लिहून वाचण्याची सवय होती.
मी कुठलीही गोष्ट आहे ना इकडे वाचलं की ते खाली इकडे पॉईंट लिहायचंच. सवय एवढी पडली की आज सुद्धा मी पेपर वाचायचा असला तरी पेपर वाचताना पॉईंट असला तर त्या दिवसाचा दिनांक टाकतो वर, आणि काही मुद्दे असतील तर त्या पॉईंटच्या काही बातम्या आल्या महत्त्वाची असेल, काही घटना महत्त्वाची असेल तर ते एखादा मुद्दा कोण काय म्हणलं हे मुद्दा किंवा किती असं जे काय असेल ते त्याचं लिहूनच घेतो. त्या अर्ध्या पानावर काहीतरी थोडं तरी लिहितो. ही सवय पडलेली. आता काय होते माहिती आहे का, जेव्हा लिहितो तेव्हा हात काम करते एक, तेव्हा लिहिताना डोळे बघतातच ना, डोळे बघतात. आणि लिहिताना काही महत्त्वाचे मुद्दे मी जोरात वाचतो. वाचताना काय करते, तोंड काम करते. मग वाचलेलं, जोरात वाचलेलं अजून कानाचं कामच आहे ना, कान ऐकते. मग एका वेळी माझ्या अभ्यासकरणामध्ये हात कामाला येते, डोळे कामाला येतात, तोंड कामाला येते, कान कामाला येते. जितके जास्त अवयव कामाला येतील तुमचे, तितकं तुमचं मन तिथं लागायला मदत होईल. आता लिहिताना हात काम करायला तर आपण कसं लिहायला इकडे लक्ष द्यावं लागेल ना. वाचताना कधी कधी लक्ष दुसरी जाते. आपण जेव्हा मन लावून असा मुद्दा लिहायलो व्यवस्थित तर मन इथं एकाग्र व्हायला खूप मदत होते. मित्रांनो, ही फार मेथड चांगली आहे असं मी तुम्हाला उपकारक ठरते. आणि वेगवेगळ्या रंगात लिहिल्यामुळे याच्यात कोणकोणते पॉईंट आहेत. आता तुम्हाला हे काय व्हायचं, मला आता समजा मी काय म्हणलंय, मी 4 गोष्टीच्या अवयवाचा वापर करत होतो, मी लिहूनही ठेवले ते काय काय करतं. आत्ता लिहिले बघा, हात, डोळे, तोंड, तोंड झालं, कान. हे बघा इथे आहेत हात, डोळे, तोंड आणि कान. आता या अभ्यास करण्याच्या मेथडमध्ये सुद्धा हे मी सांगलो ना ते मुद्दा, तसं तिथं सुद्धा मी एखाद्या लिखित राज्यघटना आहे त्याचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत. तर पहिल्यांदा लिखित आहे, परिवर्तनीय आहे म्हणजे त्याच्यात बदल करता येतो. मग परिवर्तनीय हा एक पॉईंट लिहिला तर मी सगळं भारतीय राज्यघटना परिवर्तन सगळं स्पष्टीकरण पूर्ण लिहायचं नाही. मग काय करायचं, परिवर्तन आहे म्हणजे किती वेळ बदल केलाय राज्यघटनेत, बदल केला त्याच्यामध्ये असेल पॉईंट तर इतक्या वेळेस, इतक्या वेळेस बदल केला, बस एवढंच. बदल केला, इतक्या वेळेस बदल केला, म्हणजेच तिला ते बदल करता येते म्हणजे परिवर्तनीय आहे. लक्षात आलं. 2 पॉईंट झाले माझे पाठ. पहिलं लिखित आहे म्हणजे एवढे कलम आहेत त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, उपकलम इतके आहेत ते लिहिलेलेच आहेत, बस ते 2 पॉईंट झालेत. आता परिवर्तन आहे म्हणजे एवढी वेळेस त्याच्यात बदल केला, हा पॉईंट की पॉईंट आहे. हे प्राथमिक अभ्यास आहे बरं का. तुम्ही म्हणाल हे एवढ्यावर कसं जमना भाऊ, एवढं जमणं मला पण माहीत आहे, पूर्ण व्यवस्थित छान वाचावं लागते माहीत आहे. ह्यावेळेस काय व्हायचं, मला वाटायचं की मला राज्यघटनेचे वैशिष्ट्य येतात, आता ते पॉईंट येतात म्हणजे स्पष्टीकरण बरोबर ते आहे, मुद्द्याच्या आधारे सहजच करू शकतो. कॉन्फिडन्स, आणि तुम्हाला अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स वाढणं, कॉन्फिडन्स येणं, त्याच्यावर विश्वास बसणं, यश, मला हे सगळं, मग हे सगळं असं ते करायचं. त्यानंतर काय व्हायचं माहिती आहे काय, यातले काही लिखित राज्यघटना उदाहरणार्थ हे प्रकार पूर्वी कधी वाचलेलंच राहायचं, कुठे ऐकलेलं राहायचं, कुठंतरी पहिले 10वी 9वीला कुठंतरी अभ्यासक्रमात ते मुद्दा येऊनच गेलेला असायचा. तेव्हा मी लक्षात करायचो, अरे तेव्हा पण सरांनी आपल्याला शिकवलेलं होतं, तेव्हा ते होतेच मुद्दे, इथं जरा जास्त विश्लेषण थोडं जास्त आहे, एवढंच. म्हणजे त्या पूर्वज्ञानाचा माझा असा संबंध लावून बघायचो. लक्षात आलं. दुसरी गोष्ट, आता हे असं आहे, इथं तर पॉईंट लिहायचोच मित्र हो. मी पुस्तक वाचताना इकडे पण पेन्सिलीनं असं महत्त्वाचे पॉईंट्स इथं पण अंडरलाईन करायचो, त्यातलेही पुन्हा इथं काही, त्यातले इथं पण काही घ्यायचो आणि मग विचार करायचो. पहिलं पान वाचलं की, पहिलं पेज वाचलं की यामध्ये काय काय आहे, उगं पुढं जायचं नाही.
पहिल्या पेजमध्ये या पॅरेग्राफ 2-3 पॅरेग्राफचं तर एकच पेज आहे. त्याच्यामध्ये हे सांगितले, त्यामध्ये हे सांगितले. राईट. डोळे बंद करायचे थोडं आणि बघण्याचा प्रयत्न करायचा. त्यामध्ये कोणते पॉईंट लिहिले आहेत, मी कोणत्या मुद्द्याला कोणत्या रंगाने इथं लिहिलेलं आहे वहीमध्ये आणि तिथं अंडरलाईन कसं केलेलं आहे हे सुद्धा मी बघत होतो, हायलाईट मुद्दे करत. तर मित्रांनो, हे झाली एक मेथड. अशा पद्धतीनं सगळ्या वया भरलेल्याच राहायचं. आता पुन्हा हा कॉन्फिडन्स तर वाढला. त्यानंतर दुसरं वाचन मग काळजीपूर्वक करायचे, त्याचे मुद्दे लिहून टाकायचे. मग त्याच्यात जे जागा सोडल्या होत्या ना, अजून काही मुद्दे वाढले, ते हे सगळे झाले मुद्दे झाले की, आणि ते एकदा दोनदा बघायचं, वाचायचं मुद्दे. ते वाचत असताना आपली भाषा घडायची. म्हणजे याचं विश्लेषण कसं करावं गड्या, आता लिखित आहे राज्यघटना, एवढे कलम आहेत आणि एवढं आहे, तर उत्तर कसं लिहावं आपल्या भाषेत. आता त्या पुस्तकात तर काय लिहिले ते तर बघूच की आता पुन्हा. तर आपल्या भाषेत भारतीय राज्यघटना लिखित आहे कारण त्याच्यामध्ये एवढे कलम आहेत, एवढे उपकलम आहेत, झालं. म्हणजे 3 तर ओळीचं कसं उत्तर तयार व्हायचं ना. आता दुसरं जेव्हा आलं ते माझ्याच भाषेत यायचं. मग काही पॉईंट आला तर असं व्हायचं ते. म्हणजे माझ्या भाषेमध्ये उत्तर तयार करायचो आणि माझ्या भाषेत उत्तर केल्यामुळे मला ते लक्षात राहायला लय सोपं व्हायचं आणि ती माझी भाषा वाटायची. आणि यामुळे काय व्हायला, ती संक्षेपाने लिहून टाकायचो ना, संक्षिप्त. कारण काय राहते माहिती आहे काय, तुम्हाला 3 तासामध्ये एक पुस्तक आहे आणि एका पुस्तकावर 2च प्रश्न येणारे असतात कदाचित. उदाहरण सांगा समजा, तर काय ते सगळं काय तुम्ही 2 प्रश्नामध्येच 3 तास घालणार आहात का? आमच्या वेळेस तेव्हा 30 तास असायचं प्रश्नपत्रिका सोडवायला. दीर्घोत्तरी प्रश्न असायचे आणि लघुत्तरी असायचे. तर हे तुम्हाला हाय बा दुसरं वाचन अशा पद्धतीनं परत मी करायचो. त्यानंतर एक माझी दुसरी एक मेथड होती की आमचे जे फ्रेंड होते, मित्र होते, गणेश निकम होते, व्यंकट जाधव सर होते. आता आम्ही सर म्हणायलो पण तेव्हा जाधवच म्हणत होतो. तर त्यांच्यासोबत आम्ही डिस्कस करायचो. हे आज मी हे वाचलो, हे मुद्दे वाचलो. पायी चालताना पीपल्स कॉलेजला पायी जाताना मी स्वतःच काहीतरी आज काय वाचलं त्याचे मुद्देला पॉईंट हातात राहायचे. एका कागदावर येताना काही सरांनी काय शिकवलं ते मुद्दे राहायचे. ही जी मेथड होती, त्यामुळे हे एकदा सगळं समजत नसते माणसाला. थोडं थोडं समजू लागलं की मग प्रेरणा मिळते दुसरं समजून घ्यायला. लक्षात आलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी अभ्यासाची मेथड दुसरी एक तुम्हाला सांगतो. वाचत असताना कोणती गोष्ट समजून घेऊन वाचणे हा एक माझा. समजून घेऊन वाचणे, वाचत असताना लक्षात ठेवा एक मुद्दा समजून घेऊन वाचणे म्हणजे ते काय म्हणाले ओळ, काय म्हणते पॅरेग्राफ, समजून घेणे. दुसरी गोष्ट समजून घेतलं आणि त्यानंतर ते आपल्याला सांगता येते का, विश्लेषण करता येते का ते आपल्या भाषेत. समजले हो, पण सांगता आलं पाहिजे ना. समजले पण आपल्या भाषेतच सांगता आलं नाही तर सगळे 12 वाजून जातात. म्हणून आपल्याला सांगता येते का ते मुद्दे सांगले. जसं मी आता लिखित राज्यघटना आहे म्हणजे काय, तर एवढे कलम आहेत, एवढे उपकलम आहेत म्हणून ती लिखित आहे वगैरे समजा. असं तर आपल्या भाषेत सांगता येते का, विश्लेषण करता येते का, हे लक्षात. मग हे केलेलं विश्लेषण, हे घेतलेलं समजून घे, लक्षात राहिले काय म्हणून ते वही बंद करणं, पुस्तक बंद करून असं बघायचो. आणि लक्षात राहिले काय गड्या आपल्या, हे राहिले की लक्षात, वाव हे राहिले, हे बघायचो. लक्षात आलं. त्याचबरोबर याच्यावर कसे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न. आता दुसरे तो आता प्रश्नपत्रिका सोडवण्याचा भाग अजून दुसरा वेगळा आहे. तर कसे प्रश्न विचारतात, मग त्या प्रश्नाचे उत्तर आपण कसं द्यायचं. मग प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणजे किती शब्दात आणि किती ओळीत उत्तरे देणं अपेक्षित आहे. कधी कधी इतक्या शब्दात उत्तरे लिहा, इतक्या ओळीत उत्तरे लिहा असा प्रश्न असू शकतो आणि असायचा.
मग ते आपल्याला तेवढ्या शब्दात उत्तरं लिहिता येते का, त्याचा पण मी सराव करायचो, मोजायचो शब्द. आणि ती इकडे घड्याळ लावून ठेवलेली असायची, घड्याळ लावून ठेवलेली असायची मित्र. आणि ते बघायचो तितक्या वेळामध्ये, तितक्या शब्दामध्ये ते उत्तर आपल्याला जमाले काय. जमत नसेल कधी कधी काय व्हायचं माहिती आहे काय, उत्तर मला यायचं पण तितक्या वेळात व्हायचं नाही. ते लक्षात आलं काय होते. अजून एक महत्वाचं चूक काय होते माहिती आहे काय, समजा तुम्हाला समजा 5 वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्नांचं उत्तर आहे. ते तुम्हाला त्यासाठी 5 मिनिटाचा वेळ, त्या प्रश्नासाठी फक्त 5 मिनिटाचाच वेळ तुम्ही देऊ शकता. त्यापेक्षा 5 मिनिटापेक्षा जास्त दिला तर पुढचा प्रश्न राहून जाण्याची शक्यता असणार आहे. तर तुम्हाला हे 5 मुद्दे 5 मिनिटात लिहून पूर्ण करणं गरजेचं आहे भाऊ. मग मी काय करायचो, त्याचा पहिल्यांदा त्याचा मुद्दा पॉईंट, त्याचं पॉईंट हे 5 पॉईंट, त्याच्यामध्ये जे 2-3 ओळीचं जे लिहायचं असायचं ते मी लिहून टाकून मोकळा व्हायचं. लक्षात आलं. पण ते 5 पॉईंट आले पाहिजे. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे काय, काही प्रश्न विचारा, आपल्याला जे जमल तसं आपण लिहित जातो. आणि पहिल्यांदाच्या प्रस्तावनेतच मी काय करायचो, प्रस्तावनेतच संक्षेपाने 5 पॉईंट लिहून टाकायचो. संक्षेपानच 5 पॉईंट लिहायचो. उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मला जर प्रश्न विचारला, तुम्ही अभ्यास कसा करत होतात त्याचे इतक्या ओळीत उत्तर द्या, नाही किंवा त्याचे 5 मुद्दे सांगा. आता मला सांगा 5 वैशिष्ट्ये, 5 लक्षणं वगैरे येते बघा, 5 तसं 5 मुद्दे सांगा म्हटल्यानंतर मी वाचतच होतो म्हणून जर त्याच्यावरच विश्लेषण किती वेळ केलो आणि माझा 5 मिनिटाचा वेळ संपून गेला, तर त्या उत्तराचं मी कोणत्या पॉईंट, एकाच पॉईंटवर जर लिहिलो तर मला सांगा 5 मिनिटाचा मध्ये लिहायचं आहे, 5 मुद्दे लिहायचे आहे, त्याला 5 मार्क आहेत. मी वाचन करत होतो, वाचन याच्यावरच लिहून टाकलो निबंध उदाहरण, आणि ते ठीक आहे 5 मिनिटात असेल, 6 मिनिटं लिहून टाकलो. 6 मिनिटं घेतलं साहेब, किती एका मुद्द्याला समजा, तर ते 5 मुद्द्यांचे मार्क किती, सर्वसाधारणपणे 5 मार्क टाकतात. एका मुद्द्याला 5 मुद्दे लिहिले भावा, फटकने 5 झाले ना. मग मी याच्यावरच लिहून टाकलं, समजा वाचतच होतो. त्यानं म्हणते तू वाचन मर काय पण कर, मला काय करायचं. म्हणते एकच मुद्दा लिहिलास किती का लिहिण्यास, म्हणते 1 मार्क देते, मोकळा होते. आणि मग मला वाटलं ना की मी 2-3 पेज उत्तर लिहिलं होतं. काय लिहिलं होतं म्हणलं, वाचनावर व्याख्यान देऊ शकतो एवढं लिहिलं होतं. काय उपयोग आहे भाऊ, काय उत्तर आहे. किती वेळ लिहिलं तर ते 5 पॉईंट येणं महत्वाचं होतं त्याच्यात, लक्षात. आणि 5 पॉईंट येणं महत्वाचं आहे, 5 मिनिटाच्या आत येणं महत्वाचं आहे. आणि ते 5 पॉईंट देखील आणि संक्षेपानं. आता उदाहरणार्थ माझ्या 5 अभ्यास करण्याच्या तुम्हाला लिहायचं आहे, तुमच्या अभ्यासाची 5 वैशिष्ट्ये सांगा. वाचन, समजून घेणं, लक्षात ठेवणं, प्रश्नपत्रिका सोडवणं, समजा आणि परीक्षेमध्ये ते शांत मनानं उत्तर देणं. हे माझी मेथड होती अभ्यासाची, अभ्यास करण्याची पद्धत होती. म्हणजे परीक्षा देईपर्यंतची ही माझी मेथड होती असं समजा मला सांगायचं असेल तर त्या एकाच पॅरेग्राफमध्ये 5 मुद्दे मी संक्षेपाने लिहून टाकायचो. आणि त्यावरील मुद्द्यांचे स्पष्टीकरण आपल्याला आता खालीलप्रमाणे करता येईल. आता त्याला सुद्धा त्या मुद्द्याला मी असं अंडरलाईन करायचो फटकून. 5 मुद्दे त्या आपल्या प्रस्तावनेत लिहिले. त्या उत्तर वाचताना समजा फटफटफट, अरे याला 5 पॉईंट येतात, खट करते 5 पॉईंट करते, दुसरा प्रश्न त्यानं तपासते. त्याला तितकं आहे, तेच काम करायचं काय. प्रत्येक ओळ वाचून बघत नसते कोणताही पेपर तपासणारा. येड होऊन जायचं सगळं जे उत्तर वाचून बसला तर ते नजर टाकले लक्षात येते. याचा अर्थ असं समजू नका की ते वाचत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्र, त्यानं म्हणजे बरेचदा काय चुकते,
5 वैशिष्ट्य सांगा, आपल्याला ते सांगत बसायचं नसते, त्याला जे म्हणले ते विचारायचं सांगायचं असतं. आपला इथे आहे 5 वैशिष्ट्य सांगा म्हणाले तर माझा जीवन वृत्तांत लिहून टाकायला होतं, इथं जमते का ते? असंबंधित उत्तर आहे असं त्याचा शेरा टाकून 0 मार्क पडतो, 0 मार्क. तर प्रश्नाची मागणी काय आहे, प्रश्न काय मागायला तसंच उत्तर द्या. मेडिकलवर गेलात, डोक्याची गोळी कोण काय गरज नाही, तर त्यानं बघला असं घ्यायला गोळी, हे घेऊन टाक. हो डोक्याची मागलो, गोळी म्हणजे गोळी, कोणती गोळी, घेरं घे म्हणलं तर तुम्हाला डोकं ठिकाणावर आहे की नाही तुझं म्हणेल की नाही ते, तशा गोळ्या देऊ लागल्यावर कशाचे. तसं परीक्षकाला काही प्रश्न विचारलं तर तुम्हाला जे वाटेल ते लिहून टाकू लागल्यावर तुमचं डोकं ठिकाणावर आहे याचं नाही म्हणेल की नाही ते पेपर तपासणारा. म्हणून आपल्याला वाटेल ते लिहायचं नसते, त्यानं विचारलं तेवढंच लिहायचं असते आणि जे काय विचारले तेच लिहायचं असते. हे लक्षात, काय विचारलंय, किती विचारलंय आणि आपल्याला ते किती वेळात लिहायचे, हे मुद्दे लक्षात ठेवा. किती शब्दात म्हणलं, किती वाक्यात म्हणलं ते जर असेल तर ते सुद्धा मित्रांनो लक्षात ठेवा. मी तुम्हाला ह्या अभ्यासाच्या मेथडविषयी जे सांगितलं, तुम्हाला ही मेथड आवडली तर भाऊ घ्या, नाहीतर नका घेऊ. नका घेऊ नाहीतर. दुसरा एक मुद्दा आहे शेवटचा राहून गेला, तर प्रश्नपत्रिका सोडवत असताना मग हे जे पॉईंट्स आहेत ते वाचलेले किंवा पुन्हा सगळे पॉईंट्स आलेत, काही आम्ही मग नोट्सही काढायचो बरं का. नोट्स काढायचं म्हणजे काय करायचं मग ते तर मला थोडक्यात सांगून टाकतो. नोट्स काढायचं म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, पहिले वरी प्रश्न लिहायचं. प्रश्न लिहिल्यानंतर तो किती ओळीत किती शब्दात आहे त्याला मागणी आहे, त्याचबरोबर ते किती वेळात लिहिणं अपेक्षित आहे हे गृहीत धरायचं जसं, परंतु त्यावेळेस थोडासा वेळ जास्त लागायचा नोट्स काढताना थोडं स्पष्टीकरण व्यवस्थित लिहून ठेवायचं. मग त्यानंतर मग त्याच्या की पॉईंट्सला त्या नोट्समधल्या लिहायचं, म्हणजे इतके जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. हा एक मुद्दा होता. तर या मेथडचा वापर जर तुम्हाला करता आला तर करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक सांगतो, मग अभ्यास आता हे जे वाचन झालं तर हे जे पॉईंट्स लिहिलेत ना, आता बघा पहिल्या पॉईंटवर आपण पहिले सुरुवात केली होती तेव्हा काय केलं होतं, त्याच्यावर लिहिलं होतं बघा, लिखित राज्यघटना इतके कलम उपकलम दिसाले तिथं, परिवर्तनीय इतक्या वेळा बदल केला, एवढे कलम बदल केलेत, राईट. असं रोज मी उठलं की काय करायचं, हे पॉईंट्स लिहिले ना, पहिल्यांदा हे सगळं रोज पॉईंट बघत राहायचं, काल काय लिहिले असं बघत राहायचं, छान 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 सर्व प्रकार आधी हेच बघायचं. रोज बघून काय जायचं, मला ते ओळखीचे व्हायचे सगळे पॉईंट. एखादा माणूस रोज बघलं की ते बरोबर आपल्याला पाठीमागून बघला तरी ओळखू येते, हेच होय माणूस म्हणून. बघण्याची ही ताकद आहे. रोज पॉईंट बघत राहतो मी, जे महत्त्वाचे आहेत ते. आणि तेव्हा उलट अजून थोडासा एक मजाक म्हणून किंवा जरा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करायचा, अरे कोणत्या पॉईंट कोणत्या रंगात लिहिलेला आहे. आता ते कोणता पॉईंट कोणत्या रंगात लिहिलेला आहे, काय रंगही लिहायचे नाहीत आपल्याला परीक्षेत, परंतु एक लक्षात राहण्याची एक मेथड, रंगाची संगती लावायचं, रंगाने पॉईंट ते सोडलं बघायचं, म्हणजे अजून माझं लक्षात राहण्याचं अधिक दृढ व्हायचं, लक्षात अधिक दृढ राहायचं. आणि पॉईंट हे थोडंसं चांगल्या अक्षरात मी लिहायचं. आणि कधी तर असं व्हायचं पोरांनो की पहिले 2-4 प्रकरणाचे पॉईंट तर मला असे डोळे बंद केले तर अरे याचे पॉईंट काय आहेत, त्याचे पॉईंट अरे दिसायचे रे डोळ्यासमोर डायरेक्टली, कोणत्या रंगात लिहिले, कोणत्या फॉन्टमध्ये लिहिल्यासारखं, असं इकडे तिकडे काय कसं अंडरलाईन, हे असे डायरेक्ट पॉईंट, जसं असं आपल्याला काही लिहिलेले दिसते ना आपल्या शाळेचं नाव, कॉलेजचं नाव किंवा काही ठिकाणचं काही जाहिरात दिसते की नाही, तसं मला हे पॉईंट दिसायचे डोळ्यासमोर यायचे, थाय असे नाचायचे माझ्या डोळ्यासमोर. फक्त बघून लिहायचं काम असायचं काही पॉईंट. तर अशा पद्धतीनं तुम्ही मेथडनं अभ्यास करा. ह्याच मेथडनं करू नका. तुम्हाला जर आजच्यापेक्षा चांगल्या मेथड कोणत्या हातात ते तुम्ही अभ्यासा. आणि एक लक्षात ठेवा,
तर मला पण सांगा, काही त्या मेथडचा उपयोग मलाही झाला तर उपयोग होऊ शकते. माझा नंबर तुम्हाला देतो 9767704604 या नंबरवर मी या पद्धतीनं मेथडचा अभ्यास करतो सर. आणि तुम्ही पण मला ही मेथड वापरा, सांगा. मी आता ते अभ्यासच करत असतो, त्यामुळे ती मेथड मला आता उपयोगाची येईल. तर ही मेथड कशी वाटली ते मला या मुद्द्यावर सांगा, माझ्या मोबाईल नंबरवर सांगा, किंवा माझ्या हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनलवर तुम्ही त्या चॅटबॉक्समध्ये जाऊन ही मी जे सांगितले ते मुद्दे तुम्हाला उपकारक आहेत का, ते कोणकोणते मुद्दे सांगितलेत मी तुम्हाला ते लिहून टाका. म्हणजे जर चॅनल बघितलं तरी ते कॉमेंट्स जरी वाचलं तर त्याच्या खालचे पॉईंट्स माझे त्यांना लक्षात येऊ शकतात आणि ते पॉईंट्स ते लिहून घेऊ शकतात. हे पॉईंट्स सरनं सांगितलेत आणि ते लिहून घेतल्यानंतर त्याचं स्मरण त्यांचे दृढ होते. मित्र, हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याकडे, प्रत्येक अभ्यास करणाऱ्या माणसाकडे पाठवण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाने किमान 10 लोकांना तरी पाठवा अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद.